हाँ, तर लास्ट टाइम आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियल अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल बघत होतो. तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय? द सबस्टन्सेस विच आर वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट, ओके, आर कॉल्ड एज दी पॅरामॅग्नेटिक substances, okay, are called as the paramagnetic substances. The substance which has tendency to move from weaker part to the stronger part of the magnetic field is also called as paramagnetic substance. एक्झाम्पल काय आहेत? मॅग्नेशियम, लिथियम, मॉलिब्डेनम, टँटेलम, ऑक्सिजन, ओके. आणखी याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचे झाले तर प्लॅटिनम, ओके. सो देर आर लार्ज नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑफ द पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स, ओके. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय काय बघितलेत आपण. दीज आर वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट, म्हणजे हे जे सबस्टन्सेस आहेत ते मॅग्नेट बरोबर वीक अट्रॅक्शन दाखवतात. दे हॅव टेंडन्सी टू मूव्ह फ्रॉम द विकर टू द स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. त्याचबरोबर इफ अ रॉड ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज सस्पेंडेड इन मॅग्नेटिक फील्ड, इट कम्स टू द रेस्ट पॅरलल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. कारण एक रॉड आपण जर सस्पेंड केला तर नॉर्थ आणि साऊथ दोन्हीकडे त्याला अट्रॅक्शन क्रिएट होणार आहे अँड फायनली नॉर्थ साऊथ डायरेक्शन येऊन तो थांबणार आहे, म्हणजे पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, ओके. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे बघा, पॅरामॅग्नेटिक लिक्विड सपोज आपण घेतलं. इफ paramagnetic liquid is taken in watch glass and kept on two dissimilar poles of HS magnet. HS magnet म्हणजे काय? हॉर्शू मॅग्नेट. तर हे कॅरेक्टरिस्टिक आपण डायमॅग्नेटिक मध्ये देखील बघितलेलं होतं. जर आपण डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलं आणि HS मॅग्नेटवर ठेवलं तर सेंटरला स्मॉल डिप्रेशन प्रोड्यूस व्हायचं. तर इथं काय प्रोड्यूस होणार आहे मग? HS magnet, then small elevation, okay, small elevation is produced at center. Small elevation is produced at the center. ठीक आहे. म्हणजे याचे डायग्राम जर काढायचे झाले तर अशा प्रकारे एक बाउल असणार आहे, वॉच ग्लास असणार, त्याच्या खाली हा HS मॅग्नेट आहे, हॉर्शू मॅग्नेट. तर सेंटरला काय होतं? एक स्मॉल इलेव्हेशन तिथं क्रिएट होणार आहे, ओके. Here there is a north pole, here there is a south pole. ठीक आहे. सिमिलरली डायमॅग्नेटिक प्रमाणे आणखी एक कॅरेक्टरिस्टिक आहे. सपोज अशा प्रकारे एक युट्यूब असेल. सपोज देर इज अ युट्यूब लाईक दिस. आणि युट्यूब मध्ये आपण काय केलं? पॅरामॅग्नेटिक लिक्विड घेतलं. या डायग्राम एक्झाम मध्ये काढायची गरज नाहीये, लक्षात घ्या. आणि एक आर्म त्याचा नॉर्थ पोल साऊथ पोलच्या मध्ये ठेवला, ओके. एक आर्म नॉर्थ पोल साऊथ पोलच्या मध्ये ठेवला तर काय होते? अट्रॅक्शन मुळे त्या साईडची लेवल काय होते? वाढते आणि दुसऱ्या साईडची लेवल काय होते? कमी होते. सो इट विल हॅपन लाईक दिस, ओके. बघा, फेन paramagnetic liquid is taken in watch glass, taken in YouTube, okay, YouTube, and one arm is subjected to magnetic field. One arm is subjected to magnetic field. Then level in that arm increases.
ठीक आहे. त्याच्यानंतर सिमिलर कॅरेक्टरिस्टिक आहे पॅरामॅग्नेटिक गॅस. तर पॅरामॅग्नेटिक गॅस आपण जर हॉर्सशू मॅग्नेटच्या 2 पोलमध्ये ठेवला, नॉर्थ पोल साऊथ पोलच्या मध्ये ठेवला, तर तो गॅस जो आहे ना तो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दोन्हीकडे अट्रॅक्ट होणार आणि त्याच्यामुळे काय होणार, तो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं पसरणार आहे. ठीक आहे. इफ a paramagnetic gas is placed in external magnetic field, if a paramagnetic gas is placed in external magnetic field, okay, external magnetic field, then काय होणार बघा, then it spreads in direction of external magnetic field. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन तो स्प्रेड होतो. त्याचबरोबर आता याची ससेप्टिबिलिटी कशी असते, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर हा मॅग्नेटाइज कसा होतो आणि त्याच्यामुळे ससेप्टिबिलिटी त्याची कशी येते. तर बघा नंबर 7, when it is placed in external magnetic field, it magnetizes in direction of the external magnetic field. When placed in external magnetic field, it magnetizes in direction of field. त्या फील्डच्या डायरेक्शन काय होतो, मॅग्नेटाइज होतो अँड देअरफॉर अट्रॅक्शन इज प्रोड्युस्ड. आणि त्याच्यामुळे याची ससेप्टिबिलिटी कशी असणार बघा, इट्स ससेप्टिबिलिटी इन स्मॉल अँड पॉझिटिव्ह. इट्स susceptibility is small and पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे याची व्हॅल्यू जर लिहायची झाली तर काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल ससेप्टिबिलिटी काय इज इक्वल टू प्लस 0.01 और प्लस 0.003 या पद्धतीने असणार आहे. पॉझिटिव्ह असते आणि स्मॉल असते. ठीक आहे. ससेप्टिबिलिटी स्मॉल अँड पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता हा जो सबस्टन्स आहे याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, काही इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असतात, काही इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय असतात, अनपेअर्ड असतात. आणि त्याच्यामुळे प्रत्येक ऍटम हा काय असतो, मॅग्नेटिक डायपोल असतो, लक्षात घ्या. ओके. सो इट कन्सिस्ट ऑफ paired electrons. Therefore, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स नाही, इट कन्सिस्ट ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड नसतात. डायमॅग्नेटिक मध्ये काय असतात, सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात, त्याच्यामुळे एकमेकाचं पूर्ण डायपोलोमेंट काय करतात, कॅन्सल आउट करतात. परंतु याच्यामध्ये काय असतात, इट कन्सिस्ट ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ओके. अँड देअरफॉर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे त्याचं डायपोलोमेंट शिल्लक राहणार आहे, त्याचं डायपोलोमेंट कोण कॅन्सल आउट करू शकणार नाही. ओके. सो देअरफॉर every electron is a magnetic dipole. प्रत्येक इलेक्ट्रॉन हा मॅग्नेटिक डायपोल असणार आहे. ठीक आहे. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द पॅरामॅग्नेटिक मटेरियल.
या प्रॉपर्टीज लक्षात आले का बघा पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या. सबस्टन्सेस वीकली अट्रॅक्टेड, टेंडन्सी टू मूव्ह फ्रॉम विकर टू द स्ट्रॉंगर पार्ट. रॉड जर पॅरामॅग्नेटिकचा रॉड जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर तो कसा रेस्ट येणार आहे, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं, कम्स पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. जर आपण पॅरामॅग्नेटिक लिक्विड वॉश ग्लास मध्ये घेतलं तर काय होणार आहे, आणि हॉर्शो मॅग्नेटवर ठेवलं तर स्मॉल इलिव्हेशन इज प्रोड्युस्ड ॲट द सेंटर. ओके, त्याच्यानंतर युट्यूब मध्ये ते लिक्विड घेतलं आणि एका आर्मला जर मॅग्नेटिक फील्ड लावलं तर त्या साईडची लेवल वाढते. जर पॅरामॅग्नेटिक गॅस आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर काय होतो, तो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं स्प्रेड होतो. म्हणजे नॉर्थ पोल, थोडा गॅस नॉर्थ पोलकडे जाणार, थोडा गॅस साऊथ पोलकडे जाणार आहे. त्याच्यानंतर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं मॅग्नेटाइज होतं आणि त्याच्यामुळे त्याची ससेप्टिबिलिटी स्मॉल आणि पॉझिटिव्ह असते. आणि याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, पेअर्ड इलेक्ट्रॉन सगळेच नसतात, काही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. अँड देअर फॉर एव्हरी इलेक्ट्रॉन नव्हे, देअर फॉर एव्हरी ॲटम इज अ मॅग्नेटिक डायपोल. प्रत्येक ॲटम हा काय असतो, मॅग्नेटिक डायपोल असतो. सो एव्हरी ॲटम इज अ मॅग्नेटिक डायपोल. आता ओरिजिन ऑफ पॅरामॅग्नेटिझम बघूया. ओरिजिन ऑफ पॅरामॅग्नेटिझम. म्हणजे हे वीक अट्रॅक्शन का प्रोड्यूस होतं त्याचं आपल्याला रिझन बघायचं आहे. ओरिजिन ऑफ पॅरामॅग्नेटिझम. तर ओरिजिन ऑफ पॅरामॅग्नेटिझम कसं असतं बघा, सुरुवातीला आपण डिस्कस करूया, त्याच्यानंतर त्याचं आपण एक्सप्लेनेशन इथं लिहूया. तर डायमॅग्नेटिक, आता रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन काय प्रोड्यूस करतो, डायपोल मोमेंट प्रोड्यूस करतो. इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरायला लागला की इट बिहेव्स लाईक अ करंट कॅरिंग कॉईल, आणि त्याच्यामुळे काय होणार, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनमुळे डायपोल मोमेंट प्रोड्यूस होतं, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय होतं, सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. ओके, पेअर्ड इलेक्ट्रॉन एकमेकाला अपोजिट डायरेक्शननं डायपोल मोमेंट तयार करतात आणि त्याच्यामुळं पेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत ते एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल आउट करतात. परंतु पॅरामॅग्नेटिक मध्ये काही इलेक्ट्रॉन जे आहेत ते अनपेअर्ड असतात, बरोबर. इन पॅरामॅग्नेटिक मटेरियल देर आर सम इलेक्ट्रॉन विच आर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांचं डायपोल मोमेंट बाकीचे इलेक्ट्रॉन कॅन्सल आउट करू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे प्रत्येक ॲटमवर काय असणार आहे, आता प्रत्येक ॲटम हा काय होणार आहे, मॅग्नेटिक डायपोल म्हणून ऍक्ट होणार. मॅग्नेटिक डायपोल म्हणजे थोडक्यात मॅग्नेट, लक्षात घ्या. प्रत्येक ॲटम हा मॅग्नेटिक डायपोल किंवा प्रत्येक ॲटम हा मॅग्नेट असतो. म्हणजे हा एक महत्वाचा डिफरन्स आहे डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक मध्ये, लक्षात घ्या. डायमॅग्नेटिक मध्ये प्रत्येक ॲटम मॅग्नेटिक डायपोल नसतो आणि पॅरामॅग्नेटिक मध्ये प्रत्येक ॲटम हा मॅग्नेटिक डायपोल असतो. आता प्रत्येक ॲटम जरी मॅग्नेटिक डायपोल असला, ओके, प्रत्येक ॲटम जरी मॅग्नेटिक डायपोल असला तरी सबस्टन्सवर मात्र सुरुवातीला डायपोल मोमेंट नसतं. सबस्टन्सवर का नसतं, कारण हे सुरुवातीला सगळे ॲटोमिक मॅग्नेट जे आहेत ते सुरुवातीला सगळे ॲटोमिक डायपोल जे आहेत ते टेम्परेचरमुळे किंवा टेम्परेचरच्या व्हायब्रेशनमुळे सुरुवातीला रॅन्डमली ओरिएंट झालेले असतात. कसे झालेले असतात, रॅन्डमली ओरिएंटेड. कशामुळं, टेम्परेचरच्या व्हायब्रेशनमुळे. कारण कुठल्याही बॉडीला टेम्परेचर असतं आणि टेम्परेचरमुळे प्रत्येक ॲटम हा रेस्टमध्ये नसतो, व्हायब्रेटरी मोशनमध्ये असतो. आणि या थर्मल व्हायब्रेशनमुळे किंवा टेम्परेचरच्या व्हायब्रेशनमुळे काय होतात, हे सगळे ॲटोमिक मॅग्नेट रॅन्डमली ओरिएंट होतात आणि मग काय करतात, एक ॲटम दुसऱ्या ॲटमचं काय करतो, डायपोल मोमेंट कॅन्सल आउट करतो आणि अशा प्रकारे सबस्टन्सवर नेट डायपोल मोमेंट काय असतं, 0 असतं. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण तिथं लावलं. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणल्यानंतर काय होणार आहे, तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर ते ॲटोमिक डायपोल जे आहेत ना ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येतात. ओके, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन ओरिएंट होतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या सबस्टन्सवर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं डायपोल मोमेंट तयार होतं. आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं डायपोल मोमेंट तयार झाल्यामुळे काय होणार आहे, तो मॅग्नेटाइज म्हणजे तिथे अट्रॅक्शन प्रोड्यूस होतं. ओके, पॉइंट नंबर 1, revolving electron
produce dipole moment, and paramagnetic atom have unpaired electrons. Therefore इथं काय होणार आहे, every atom of paramagnetic material is a magnetic dipole. मॅग्नेट म्हटलं तरी चालेल किंवा मॅग्नेटिक डायपोल म्हटलं तरी चालेल. प्रत्येक ऍटम हा मॅग्नेटिक डायपोल असतो. आता सेकंड, ज्यावेळी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलेलं नसतं त्यावेळी हे ऍटोमिक डायपोल जे आहेत, ऍटोमिक डायपोल ते रॅन्डमली ओरिएंट असतात. In absence of external magnetic field, all atomic dipoles are randomly oriented. All atomic dipoles are randomly oriented. Therefore, they cancel each others. ते काय करतात, ते एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल करतात. दे कॅन्सल each others dipole moment. Hence, net dipole moment on substance is 0. तर संपूर्ण सबस्टन्सवर डायपोल मोमेंट काय असतं, 0 असतं. तर याची डायग्राम देखील काढायची. याची डायग्राम कशी येणार बघा, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलेलं नसताना, इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. समजा हा एक ॲटोमिक डायपोल आहे, तर याच्या डायरेक्शन जे आहेत ना त्या रॅन्डमली ओरिएंट असतात या पद्धतीनं. आणि अशा प्रकारे असतात की ते एकमेकाचा डायपोल मोमेंट काय करतात, कॅन्सल आउट करून टाकतात. सो इन दिस वे ही कुठली डायग्राम झाली, इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ही डायग्राम तुम्हाला काढावी लागेल. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, असं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये देखील बघितलंय बघा, बिहेवियर ऑफ द डायइलेक्ट्रिक मटेरियल. डायइलेक्ट्रिक मटेरियलचं बिहेवियर सुरुवातीला रॅन्डमली ओरिएंट असतात, ओके, आणि त्याच्यामुळे एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल आउट करतात. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होतं, इन presence of external magnetic field, atomic dipole जे आहेत, dipoles tends to orient in direction of external magnetic field. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन ते ओरिएंट व्हायचा प्रयत्न करत असतात. ओके,
in presence of external magnetic field, atomic dipole tends to orient in direction of external magnetic field. आणि हे जे ओरिएंटेशन किंवा मॅग्नेटायझेशन जे आहे ते कशावर डिपेंड असणार आहे? टेम्परेचर किती आहे आणि स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड किती आहे. ओके, सो दिस ओरिएंटेशन or magnetization, this orientation or magnetization depends on ओरिएंटेशन किंवा मॅग्नेटायझेशन कशावर डिपेंड असतं? डिपेंड्स ऑन थर्मल व्हायब्रेशन्स किंवा हे थर्मल व्हायब्रेशन आणि स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स ऑन द थर्मल व्हायब्रेशन्स. म्हणजे थर्मल व्हायब्रेशन जास्त असतील तर इझिली ते ओरिएंट होणार नाहीत. थर्मल व्हायब्रेशन्स and strength of external magnetic field. ओके, आता याची देखील डायग्राम काढावा लागेल. तर याची डायग्राम कशी येणार बघा, इथं दोन डायग्राम काढायचे आहेत. सुरुवातीला वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर आणि नंतर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर. सपोज मॅग्नेटिक फील्ड आपण लेफ्ट टू राईट अप्लाय करतोय. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लेफ्ट टू राईट अप्लाय केलेला आहे. फर्स्ट वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करूया आणि नंतर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. तर वीक अप्लाय केल्यानंतर काय होणार आहेत? सगळे ॲटॉमिक डायपोल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येणार नाहीत. काही येणार नाहीत, असं काहीतरी होणार आहे. ते थर्मल व्हायब्रेशन किती आहे त्याच्यावर सगळं डिपेंडंट आहे. सो मोस्ट ऑफ द मॅग्नेट्स ट्राईज टू अलाइन इन डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आणि स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होणार आहे? ऑल ॲटॉमिक डायपोल्स अलाइन इन डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, असं हे होणार आहे. ओके, आता ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनच ओरिएंट झाल्यामुळं काय होणार आहे? दे गेट्स अट्रॅक्टेड. ओके, तर लिहूया as they orient in direction of external magnetic field, attraction is produced. ओके, आणि शेवटचा आणखी एक पॉइंट लिहायचा आहे. जर हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर थर्मल व्हायब्रेशन मध्ये मुळे काय होतात? पुन्हा एकदा ते रॅन्डमली ओरिएंट होतात आणि ते परत काय होतं? डिमॅग्नेटाइज होतं. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलं की ते मॅग्नेटाइज होतं, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होतं. ओके, फेन external magnetic field is removed, काय होणार? ड्यू टू थर्मल
vibrations due to thermal vibrations atomic dipoles काय होतात पुन्हा एकदा रॅन्डमली ओरिएंट होतात ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन they are again randomly oriented and completely demagnetized. तर अशा प्रकारे पॅरामॅग्नेटिझम तुम्हाला लिहिता आलं पाहिजे जे टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. आता या पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या मॅग्नेटायझेशन से रिलेटेड ओके एक लॉ आहे आणि त्याला काय म्हटलं जातं क्युरीज लॉ असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज क्युरीज लॉ. तर आताच आपण बघितलं की एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड एखाद्या पॅरामॅग्नेटिक मटेरियलला लावलं तर काय होतं हे आपण बघितलं. ओके एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होतात ते ऍटोमिक डायपोल जे आहेत किंवा ऍटोमिक मॅग्नेट जे आहेत ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं यायला चालू करतात. आता ते किती प्रमाणात एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं येणार हे कशावर डिपेंड असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक्सटर्नल किती मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे थर्मल व्हायब्रेशन किंवा टेम्परेचर किती आहे. कारण टेम्परेचर जास्त असेल तर व्हायब्रेशन एवढ्या जास्त असतात की स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जरी लावलं तरी ते इझिली मॅग्नेटाइज होत नाही. लक्षात येतंय. म्हणजे थोडक्यात पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं मॅग्नेटायझेशन दोन गोष्टीवर डिपेंडंट असतं. पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं मॅग्नेटायझेशन हे दोन गोष्टीवर डिपेंड असणार. एक म्हणजे टेम्परेचर आणि दुसरी म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डवर डिपेंड असणार. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असेल तर जास्त प्रमाणात मॅग्नेटाइज होणार आणि टेम्परेचर जास्त असेल तर कमी प्रमाणात मॅग्नेटाइज होणार. ओके आणि यालाच क्युरी लॉ असं म्हणायचं. तर क्युरी या सायंटिस्टने काय केलेलं आहे हा लॉ प्रिपेअर केलेला आहे. ओके अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज क्युरीज लॉ. आणि क्युरीज लॉ काय सांगतोय लक्षात घ्या. magnetization of paramagnetic material is directly proportional. Magnetization of paramagnetic material is directly proportional to काय असणार आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. External magnetic field. Magnetization of paramagnetic material is directly proportional to external magnetic field and inversely proportional to काय येणार its absolute temperature. Inversely proportional to its absolute temperature. Okay, magnetization of paramagnetic material is directly proportional to external magnetic field and inversely proportional to its absolute temperature. And therefore by Curie's law आपण असं लिहू शकतो by Curie's law काय होणार बघा मॅग्नेटायझेशनला सिम्बॉल वापरतो आपण mz. mz is directly proportional to external magnetic field म्हणजे B and mz is inversely proportional to the absolute temperature. Okay, its absolute temperature. And therefore हे जर कंबाईन केलं तर काय होणार mz is directly proportional to काय येणार आहे B by T येणार आहे. आणि मग आता इथे एक कॉन्स्टंट टाकूया आपण
आणि तो कॉन्स्टंट टाकल्यावर काय होणार बघा, mz इज इक्वल टू c इंटू b बाय t, फेअर c ला काय म्हटलं जातं, क्युरीज कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. c ला काय म्हणतात, क्युरीज कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. तर हाच आहे क्युरीज लॉ. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर क्युरीज लॉ. हा फॉर्म्युला लक्षात आला का बघा. दिस इज क्युरीज लॉ. ठीक आहे. त्याचबरोबर क्युरीज लॉ वरून आणखी एक आपण इथं स्टेटमेंट, इम्पॉर्टंट फॉर्म्युला मिळवू शकतो. ऑल्सो बी इज इक्वल टू काय असतं, म्यू इंटू एच असतं, हे आपल्याला माहित आहे. याच्या अगोदर फॉर्म्युला आपण बघितलाय. बी इज इक्वल टू काय असणार आहे, म्यू इंटू एच, किंवा बी इज इक्वल टू म्यू नॉट इंटू एच, किंवा म्यू इंटू एच लिहिलं तरी चालणार आहे. बी इज इक्वल टू म्यू इंटू एच. आता बी इज इक्वल टू म्यू इंटू एच जर ठेवलं तर एमझेडचा फॉर्म्युला काय होणार बघा, सी इंटू म्यू एच डिवायडेड बाय टी, आणि परत एच ला एल एच एस ला नेलं तर mz बाय एच इज इक्वल टू काय येणार आहे, सी म्यू बाय टी. आता बघा, सी इज अ कॉन्स्टंट, म्यू इज अ कॉन्स्टंट, आणि mz बाय एच म्हणजे काय, काय ससेप्टिबिलिटी. mz बाय एच म्हणजे ससेप्टिबिलिटी असतं. ससेप्टिबिलिटी इज इक्वल टू सी म्यू बाय टी येणार, आणि सी आणि म्यू कॉन्स्टंट असल्यामुळे ससेप्टिबिलिटी काय तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहेत. ओके, याच्यावर देखील काही न्यूमेरिकल तुम्हाला सोडवायला आहेत. ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे क्युरीज लॉ वरून येते, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर डबल केलं तर ससेप्टिबिलिटी काय होणार, हाफ होणार. टेम्परेचर आपण जर डबल केलं तर ससेप्टिबिलिटी काय होणार, हाफ होणार. किंवा असे काही क्वेश्चन्स आहेत की 30 डिग्री सेल्सिअसला ससेप्टिबिलिटी एवढी आहे, तर 60 डिग्री सेल्सिअसला ससेप्टिबिलिटी किती होणार. हे क्युरीज लॉशी रिलेटेड देखील काही प्रॉब्लेम सीईटी मध्ये आहेत, नीट मध्ये, जेई मध्ये आहेत. ओके, आणि थेरी एक्झामला देखील सिंपल प्रॉब्लेम्स याच्यावरचे आहेत. तर अशा प्रकारे आज आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा सगळा पार्ट बघितलेला आहे. ओके, पॅरामॅग्नेटिक म्हणजे सुरुवातीला डायमॅग्नेटिक बघितलं, त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक बघितलं, आणि आता थर्ड टाइप ऑफ मटेरियल येणार आहे, दॅट इज फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, नेक्स्ट पार्ट इज ferromagnetic materials. Next, ferromagnetic. Third type of material are ferromagnetic materials. तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, द सबस्टन्सेस विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट आर कॉल्ड एज फेरोमॅग्नेटिक. द सबस्टन्सेस which are strongly attracted by magnet. Substances which are strongly attracted by magnet are called as, म्यू म्हणजे परमिएबिलिटी, करेक्ट. क्युरीज लॉ मध्ये म्यू म्हणजे इथं आपण परमिएबिलिटी बघितले ना, अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट आर कॉल्ड एज फेरोमॅग्नेटिक. मटेरियल किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ठीक आहे. तर या पद्धतीने फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा बाकीचा पार्ट काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे.